कृपा झाली, संत कृपा झाली, इमारत फळा आली. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. तुका झाला कळस, भजन करा सावकाश. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. बहिणी फडकती ध्वजा, निरूपण केले ओजा. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. विठाल ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम्. तीर्थास्पदं शिवविरञ्जनोदा शरण्यम्. भृत्यार्दिहं प्रणतपालभवाब्धिपोतम्. वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्. वंशी विभूषितकरा, नवनीरदाभा. पीताम्बराधरुणबिम्बफलाधरोष्ठा. पूर्णेन्दु सुन्दरमुखाधरविन्दनेत्रा. कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं. देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. श्री संतांची
स्वरूपम् सदालंकृतं साधु संन्यासयोगम् मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिम् नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपम् दयांचे गेलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञान देवे रचला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकर झिने केला हा विस्तार जनार्दन एकनाथ कांबदिला भागवत तुका झाला से कळस भजन करा सावकाश बहिणी फडकती ध्वजा निरूपण केले ओजा ज्ञान देवे रचला पाया उभारिले देवालया विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग अखिल कोड ब्रह्मांड नायक अखिल गुण निधी निधान रूपिणी प्राण संजीवन भक्तवत्सल श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या एकनिष्ठ भक्तीन संत बहिणाबाई यांच्या वाङ्मयातील 6 चरणाचा या मृत्यूलोकामध्ये संतांनी आपल्यावरती जी कृपा केली आणि कोणत्या कोणत्या रूपानं प्रकारानं कृपा केली याचं वर्णन करणारा हा उत्कृष्ट गोड चिंतनीय 6 चरणाचा अभंग संत बहिणाबाईंचा मी आपल्यासमोर गायलेला आहे विठ्ठल अभंगाचा शब्दशः अर्थ असा आहे बहिणाबाईंनी वर्णन केले संत कृपा झाली इमारत फळाली आता या ठिकाणी आपल्याला 2 इमारती बघायच्या बरं का पहिली इमारत आपल्याला बघायची परमार्थाची आणि संत कृपा झाल्यानंतर मग आपली प्रपंचाची सुद्धा इमारत कशी उभी राहते अशी थोडीशी सांगड घालण्याचा आपण आज प्रयत्न करणार आहोत बहिणाबाईंनी जी इमारत सांगितली ती एक परमार्थिक इमारत आहे की त्या इमारतीचा पाया माऊली ज्ञानोबरायांनी रोवलेला आहे त्या पायामध्ये दगड हे स्वतः नामदेव महाराज झालेले आहेत त्याचप्रमाणे खांबरूपी जनार्दन महाराजांचे शिष्य एकनाथ महाराज झालेले आहेत अशा पद्धतीनं जगद्गुरु तुकोबराय कलशस्थानी आहेत आणि शेवट बहिणाबाई त्या ठिकाणी पताका म्हणून झळकते असं या अभंगाचं शब्दशः वर्णन विठ्ठल करायचंय थोडासा परिहार श्रीमती द्रौपदाबाई दादाभाऊ माळवदे या मातेला 75 पूर्ण झालेली आहे की नाही या मृत्यूलोकामध्ये या मातेनं आता अवतार घेतला असं म्हणतो मी या ठिकाणी अवतार हे संत घेत असतात पण मी पुढे अवतार घेतला असा शब्द का वापरला तेही बोलणार आहे या मातेने अवतार घेतला आणि 75वी त्या मातेनं ओलांडलेली आहे आणि म्हणून त्या मातेचा अभिष्ट चिंतन सोहळा या मुलांकडून नातवंडांकडून नातींकडून या ठिकाणी संपन्न होतोय त्याचप्रमाणे अभिष्ट चिंतन सोहळा आणि घराची वास्तुशांती यांनी जी नूतन इमारत या ठिकाणी राहण्यासाठी वास्तव्यासाठी उभी केलेली आहे त्या इमारतीची वास्तुशांती वास्तुपूजन आपल्याला करावं लागतं कारण ते शास्त्र आहे आपल्याला वास्तुशास्त्र असेल पितृदोष असेल या सगळ्या गोष्टी काय सहजासहजी कळतात अशातला भाग नाही संख्याशास्त्र असेल वास्तुशास्त्र असेल गणितशास्त्र या सगळ्या गोष्टी आपल्याला जीवन जगण्याकरता 6 शास्त्र सांगितलेले आहेत त्यापैकी शास्त्रामध्ये वर्णन आलेलं आहे की ते वास्तुशास्त्रानुसार आपलं घर असावं आणि वास्तुशास्त्रानुसार घर बांधल्यानंतर त्याचं मालकाची रूम कुठं असली पाहिजे किचन कुठं असलं पाहिजे देवघर कुठं असलं पाहिजे बरोबर आहे की नाही त्याच्यात निश्चित अशा दिशा ठरलेल्या आहेत आपण काय त्या दिशा पाहत नाही कारण आपली दशा अवघड झाली दिशा आपण कधी पाहणार काम करू करू दूध काढू काढू गिन्नीचं ओझ उचलू उचलू आपली दशा बिकट आहे मग आपण कधी महाराज त्या दिशा पाहणार घराच्या बरोबर आहे की नाही राजू भाऊ काय परिस्थिती आहे या प्रपंचामध्ये आपण एवढे गुरफटले गेलो की आपल्याला त्या वास्तुशास्त्रानुसार घर बांधलं पाहिजे हे सुद्धा कळत नाही किंवा याचा सुद्धा आपण कधी विचार करत नाही पण दादा नव्हतं एक शास्त्र आहे मी नेहमी सांगत असतो जो माणूस शास्त्राच्या चौकटीमध्ये राहतो त्या माणसाचं जीवन अतिशय उच्चतम प्रतीचं असतं त्याचं ते प्रापंचिक जीवन असू द्या नाहीतर त्याचं ते पारमार्थिक जीवन असू द्या
प्रापंचिक जीवनामध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी शास्त्रानं चौकट घालून दिलेली आहे आणि पारमार्थिक जीवनामध्ये सुद्धा शास्त्रानं आपल्याला चौकट घालून दिलेली आहे. शास्त्र सोडून आपल्याला चालत नाही. मग तुमचं घर बांधायचं असेल, अगदी शास्त्रानं तुमच्या गायांचा गोठा कोणत्या दिशेला असला पाहिजे याचं सुद्धा वर्णन आपल्याला केलेलं आहे. जेवायला बसताना आपण कसं बसलं पाहिजे याचं सुद्धा शास्त्रात वर्णन आहे की जेणेकरून ऍसिडिटी किंवा त्या अन्नापासून तुम्हाला विकार उत्पन्न होऊ नये यासाठी सुद्धा शास्त्रानं बारकावा आपल्याला सांगितलेला आहे. एवढंच नाही, रात्री आपल्याला शांततेत झोप यावी, या बांधलेल्या घरामध्ये आपल्याला शांततेत झोप यावी यासाठी सुद्धा शास्त्र सांगितलेलं आहे. आपण कोणत्या दिशेला डोकं करून झोपलं पाहिजे आणि कोणत्या दिशेला पाय करून झोपलं पाहिजे हे सगळं शास्त्रानं वर्णन केलेलं आहे. आता मला सांगा, यापैकी कोणतं कोणतं शास्त्र आपण पाळतो? पहिली गोष्ट, आपण घर बांधतो, ते घर वास्तुशास्त्रानुसार आहे का हो तुमचं? किती जणांना विचारलं मी, हात वर करा म्हणून सांगितलं, किती जण म्हणतील आमचं घर वास्तुशास्त्रानुसार आहे? नाही. मग त्याचे दोष आपल्याला लागतात. आता या घरात गेल्याबरोबर, कारण हे स्वामी समर्थांचे सेवेकरी दिसत आहेत मला, हा त्यांचा जिना वगैरे, तो उजव्या बाजूचा फेरा वगैरे हे लक्षात येतं, सांगायची गरज पडत. आणि तसे ते स्वामी समर्थांच्या द्वारावरतीच विराजमान आहे असं म्हणायला काय वावगं ठरणार नाही. जातानाही बाबाजींचं दर्शन आहे आणि येतानाही त्यांना समर्थांचं दर्शन आहे. आणि म्हणून शास्त्रानुसार जर काही गोष्टी जर केल्या तर त्या घरामध्ये सुख, संपत्ती, ऐश्वर्य, संतती ही आनंदानं नांदल्याशिवाय राहत नाही. हेच मी तुम्हाला आजच्या अभंगातून सांगणार आहे. विठाल या परिवारानं मोठ्या अट्टहासाने या वास्तूचं पूजन आणि आईचा अमृत महोत्सव या ठिकाणी ठेवलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं त्यांची 2 मुलं आहेत, भीमराज दादाभाऊ माळवदे आणि श्री विजय दादाभाऊ माळवदे हे 2 मुलं आहेत. त्याचप्रमाणे 2 मुली सुद्धा आहेत या मातेला, अलका तानाजी फुलसुंदर आणि सौ लता भाऊसाहेब अनाप या 2 मुली आहेत. आदी करून आता समस्त परिवार या ठिकाणी बघा, 2 सुना आहेत, रतन भीमराज माळवदे, त्याचप्रमाणे सौ सुनीता विजय माळवदे. आणि आता नात आणि नातू आहे त्यांची फक्त नामोल्लेख करतो. प्रगतीताई असेल, निलेश दादा असेल, गणेश दादा असेल, सागर दादा असेल, सौ वर्षा वामन चव्हाण ही एक नात आहे, संतोष दादा असेल, ऋतिक दादा असेल, प्रतीक दादा असेल, आदी करून समस्त माळवदे, फुलसौंदर, शिंदे, चव्हाण, अनाप परिवार. बरोबर ना? आले का सगळ्यांची नावं? कारण कसं आहे, रुसवा फुगा होऊ शकतो त्याच्याहून. आजकाल कशाहून रुसवा फुगा होतो. नुसती चांगली साडी नाही दिली तरी या माता मावल्या रुसतात ना, या ठिकाणी गंध नाही लावला डोक्याला तरी पुरुष बांधव रुसतात. म्हणून मी आपले माझे नावं घेतले. मावशी बरोबर आली का हो नावं? तुमचं नाव आलं का त्या पत्रिकेत सगळ्यांचं? हा. या माळवदे परिवारानं आईचा अभिष्ट चिंतन सोहळा आणि वास्तुपूजन म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्वप्रथम जमलेले सर्व गुणीजन असतील, मृदुंगाचार्य राहुलजी महाराज चेचरे असतील, गायनाचार्य आपल्या चिंचपूरचं भूषण. मी नेहमी पूर्ण महाराष्ट्रात कुठेही कीर्तनाला गेलो तुम्ही आवर्जून सांगत असतो, या चिंचपूर गावातलं भजनी मंडळ म्हणजे उभ्या महाराष्ट्रात असं भजनी मंडळ तुम्हाला बघायला मिळणार नाही. कारण चिंचपूरला कीर्तन करायचं असलं का दादा आम्हाला विचारावं लागत नाही गायक कोण आहे, वादक कोण आहे, टाळकरी उभे राहतील का, बाकीच्या ठिकाणी चौकशी करावी लागते. तुमच्या गावात टाळकरी आहेत का हे सुद्धा विचारावं लागतं आम्हाला. आता इथे एवढे मला वाटतं 150-200 टाळकरी आपल्या गावात आहे. आपण अखंड हरिनाम सप्ताह करतो त्यावेळेस अखंड पहारा चालतो आपल्या नारायणगिरी बाबांच्या सप्ताहासारखा. आणि म्हणून या गावातलं जे भजनी मंडळ आहे त्या सर्व भजनी मंडळाला गायक वृंदासह, तुळशीवाल्या अक्कासह, चोपदारासह, विनेकऱ्यासह मी साष्टांग दंडवत प्रणिपात करतो. नामूल्य काय करत नाही तुम्हाला सगळे माहितीच आहे. कारण एका होणी बळी. यातला कुठलाही तुम्ही माईकवर उभा केला तर तो चाल म्हटल्याशिवाय राहणार नाही. कुठलाही उभा करा. आणि हे गाव म्हणजे पारमार्थिक दृष्ट्या ऐश्वर्यशाली गाव आहे, ऐश्वर्य संपन्न असणार. पारमार्थिक दृष्ट्या म्हणतोय बरं का, तसं व्यावहारिक दृष्ट्या सुद्धा ऐश्वर्य संपन्नच आहे. काय कमी आहे आपल्याला सांगा ना. बघा ना, अजून आता चालू वर्षी वावरातलं पाणी सुद्धा काहींच्या निघालेलं नसेल, एवढं पाणी दिलंय देवानं. बरोबर आहे ना? सगळ्याच दृष्टीनं हे ऐश्वर्य संपन्न असलेलं गाव, व्यावहारिक दृष्ट्या असू द्या, पारमार्थिक दृष्ट्या असू द्या, सर्वांना या ठिकाणी वंदन करतो. जमलेले सर्व श्रोते सज्जन मायबाप, सिस्टीमवाले दादा असतील, जमलेल्या सर्व अक्का ताई माई तुम्हाला या ठिकाणी वंदन करतो. ज्यांनी हा कार्यक्रम मातेच्या प्रित्यर्थ, वास्तुपूजनाच्या प्रित्यर्थ आयोजित केलाय त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. कारण असे उपक्रम समाजात होणं ही काळाची गरज आहे. का गरज आहे? अरे मेल्यानंतर तर आपल्याला आईच्या प्रित्यर्थ 10वा वर्ष श्राद्ध महिने घालायचेच आहे. बरोबर आहे की नाही?
पण असताना आईच्याच प्रित्यर्थ आपल्याकडून, मुलांकडून, नातवंडांकडून त्या आईची, त्या मातेची, त्या आजीची सेवा घडावी हा अंतकरणामध्ये भाव ठेवून या माळवदे परिवारानं आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. दादा, गेल्यावरती समाजाच्या लाजकाजा आपल्याला जिलाबी गुलाबजामुनचं जेवण द्यावंच लागणार आहे. आपणही खायला येणारच आहे, बरोबर आहे की नाही? यावंच लागणार. बोलवलं, आमंत्रण आलं किंवा कळालं, आपण विधीसह हजर राहणार आहे. पण असताना त्या मातेच्या प्रित्यर्थ हा उपक्रम होतोय, हे एक समाजासाठी आदर्शयुक्त कार्य या परिवारानं केलंय. म्हणून या माळवदे परिवारासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अगदी थंडी बाजूला सारून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. परिवाराच्या बाबतीमध्ये 2 वाक्यामध्ये बोलतो दादा. घराची शोभा अंगण सांगत असतं, बरोबर आहे ना? आपल्या सर्वांना माहित आहे. मावशाव, घराची शोभा कोण सांगतं? अंगण. आल्यानंतर ज्यावेळेस प्रवेश केला ना की अंगणात असलेलं सडा सारवण रामकृष्ण विठाल नाना आल्या बोर्ड बघितला. फोन करण्याची इच्छा झाली होती. म्हटलं नानांना अभिष्ट चिंतनाच्या शुभेच्छा द्याव्यात, पण आता सगळ्यांच्या समोर देतो. खूप खूप शुभेच्छा. सामाजिक, राजकीय आणि पारमार्थिक क्षेत्रामध्ये कार्य करण्याकरता तुम्हाला उदंड आरोग्य या ठिकाणी उदंड आयुष्य प्राप्त व्हावं अशी मी या नारदाच्या व्यासपीठावरून पांडुरंग चरणी प्रार्थना करतो. आपल्याच परिसराचं भूषण, आपल्या कारखान्याचे चेअरमन आपले कैलास नाना तांबे या ठिकाणी उपस्थित आहे. मला वाटतं तुमची वस्ती इथं जवळच आहे ना? हा, जवळच आहे. हा, तर नाना या ठिकाणी उपस्थित झाले. ते गपचूप येऊन बसले, माझ्या लक्षात आलं नाही. मी खरोखर फोन घेतला होता, पण पुढे आलो, तुमच्या गाड्या दिसल्या. म्हटलं आता काय फोन करावं की यांच्याशी बोलावं. म्हटलं आता थांबून घेऊया, कारण वळाल्या तिथं बोर्ड बघितला. नानावरती प्रेम करणारा एक विशेष वर्ग आहे. हे बघा, जो माणूस समाजासाठी झटतोय, कुठंतरी त्या माणसाचं योगदान आहे. वैयक्तिक माझ्या जीवनामध्ये सुद्धा मला फार मोठं योगदान नानांचं लाभलेलं आहे. पारमार्थिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये आणि प्रापंचिक क्षेत्रामध्ये सुद्धा कधीही कुणाला कुणाची गरज पडू शकते दादा. पण आपला माणूस जर आपल्यासाठी कार्य करत असेल, झटत असेल, आपले 2 शब्द खर्च करत असेल, तर त्या माणसाचं आपण नामूल्यक आणि कृतज्ञता ही पाळलीच पाहिजे. म्हणून नानांना या ठिकाणी शतशः धन्यवाद देतो, उपस्थित झालात. घराची शोभा हे अंगण सांगत असतं. आल्यानंतर सडा मार्जन पाहिला आणि तुळशीचा ओटा पाहिला. एक सांगू दादा, तुळशीचा ओटा शेणानं सारवलेला होता. आता तुळशीचे ओटेच राहिले नाही, तर शेणानं सारवायचा विषय येतो कुठे? आणि म्हणून घराची शोभा ही अंगणानं सांगितली मला. आत गेल्यानंतर त्या आईला साडी घालून माझ्या समोर उभं केलं, औक्षण केलं 5 भगिनींनी मला. अतिथी देवो भव, आचार्य देवो भव, म्हणजे शास्त्राचं पालन इथं मला बघायला मिळालं. आणि एवढंच नाही, दादांनी मला सांगितलं या आजीचे सगळे नातू इंजिनियर आहेत. बरोबर आहे ना? या आजीचे सगळे नातू कोण आहेत? इंजिनियर आहेत. आता त्या आजीचे दोन्ही मुलं भले शेती करत असतील, कुठेतरी सर्व्हिसला असतील, पण आपले नातवंड जे आहेत हे उच्चतम शिक्षित असावे हा भाव या मातेनं आपल्या मुलांना शिकवला. म्हणून त्या मुलांनी त्यांच्या मुलांना इंजिनियर केलंय. त्या आईचे आशीर्वाद आहे. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिते हे पितृ जे आहेत ना, यांचे आशीर्वाद हे कुळाच्या कल्याणासाठी कारणीभूत ठरतात दादा. कुळाचं कल्याण व्हावं असं जर वाटत असेल तर त्यानं आपले आई वडील आनंदी ठेवले पाहिजे. आणि मला तरी वाटतं घरातली सगळ्यात मोठी श्रीमंती तीच आहे ना. आपल्या घरामध्ये जर आपले आई वडील जर हसमुख चेहऱ्यानं राहत असतील ना, तर समजायचं आपल्या घरासारखं श्रीमंत दुसरं कोणतं घर नाही. आणि ज्या घरातल्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरती हसू नाहीये, रडू आहे, समजायचं यांच्यासारखे दरिद्री दुसरे कोणीच नाही. हा, किती पैसा असू द्या, त्या पैशाला किंमत नाही दादा. पैसा कमवलेला सगळा तुमचा इथं जागेवरती राहणार आहे, तुमच्या बरोबर जाणार आहे. ते फक्त तुमचे चांगले संस्कार आणि त्या संस्काराला अनुसरून तुम्ही केलेलं पुण्य
या दोनच गोष्टी तुमच्या बरोबर जाणार आहेत. आज या मातेचा संपूर्ण परिवार जो आहे हा उच्च शिक्षित आहे. आता मला सांगा, या पुढची पिढी सुद्धा कशी राहणार आहे? साहजिकच आहे, उच्च शिक्षितच राहणार आहे. आता बाप इंजिनियर आहे म्हटल्यानंतर तो काय मुलाला काय शेण भरायला ट्रॅक्टरवर पाठवेल का? होऊ शकत नाही ना. असं इंजिनियर आहे म्हटल्यानंतर महाराज ते नाही का, ती परंपरा सारखी चालूच राहणार आहे, उच्च शिक्षितच. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या परिवाराचा, माळवदे परिवाराचा पाया जर कोणी रोवला असेल तर या द्रौपदाबाईनं रोवलेला आहे, या आईनं रोवलेला आहे. त्याच्यानंतर हे दोनही मुलं या परिवाराचे खांब झालेत आणि आता कळसरूपी हे सर्व नातलग जे आहेत ना, हे सगळे इंजिनियर म्हणून समाजामध्ये एक समाज कार्य करत आहे. अशा पद्धतीनं हा प्रापंचिक विस्तार या मातेचा आपण पाहिला. पाया, त्यानंतर खांब आणि इथं बसलेत ते नातू, म्हणजे कळशापर्यंत. हे झालं व्यावहारिक दृष्ट्या. त्या मातेचे संस्कार आहेत, ते संस्कार कसे झळकतायत? आता मेल्यानंतर समाजाच्या लाजकाज श्राद्ध करणारे मुलं भरपूर सापडत, पण असताना आईचं उदो उदो करणं, आईच्या आनंदात भर घालणं, असताना आईचं या ठिकाणी अभिष्ट चिंतन करणं. आहे आपल्या नातवंडांचे, मुलांचे वाढदिवस आपण हॉटेलमध्ये जाऊन साजरे करतो. नवे नवे बायकोचा वाढदिवस आई वडिलाला सुद्धा सांगत नाही, हॉटेलला मित्राला जीव घालून साजरे करणारे प्राणी आपण आहोत. बरोबर आहे ना? भाई आई वडिलाला सांगत सुद्धा नाहीत काही काही लोक, इतके विचित्र झाले. पण यांनी तसं नाही. 4 लोक या ठिकाणी आले पाहिजे, त्यांना अन्नदान घडलं पाहिजे, ज्ञानदान घडलं पाहिजे. आणि पुण्यप्राप्ती करता हे संस्कार तुम्हाला तुमच्या मातेनंच दिले ना दादा. हे संस्कार तुमच्याकडे दुसरं कोणी देऊ शकलं असतं का? नाही, आई वडिलांचे ते आशीर्वाद आहेत. आणि ते आशीर्वाद घेऊन, हे पारमार्थिक संस्कार घेऊन या परिवारानं आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. वास्तुपूजन आहे. आता वास्तूच्या बाबतीत 1-2 मिनिटं बोलतो. वास्तुशास्त्रानुसार आपलं घर असावं, ज्याला सुखी आणि आनंदी जीवन त्या घरामध्ये राहायचं आहे, त्या घरामध्ये सुखी आनंदी जीवन घालवायचं आहे, त्यांना वास्तुशास्त्र अभ्यासलं पाहिजे. आता माझ्या घरी कोण कोण आलेलं आहे, यातले 50% लोक माझ्या घरी आलेले आहेत. माझं घर पत्र्याचं आहे, भिंती सुद्धा पत्र्याच्या आहेत. ना तुमचं येणं झालं नाही वाटतं? हा, माझं घर पत्र्याचं आहे, त्याच्या भिंती सुद्धा पत्र्याच्या आहेत, भिंती सुद्धा विटाच्या किंवा सिमेंटच्या. पण माझ्या घरात बसलेला 50 लाखावाला बंगल्याचा मालक जरी असला ना, तो घरात बसला का 2-2 तास उठत नाही. त्याला इतकं रमतं तिथं, कारण तिथं ते पारमार्थिक वलय त्याला मिळतात. आणि वास्तुशास्त्रानुसार त्याच्या सगळ्या दिशा, आय, व्यय, नक्षत्र, आयुष्य या 4ही गोष्टी मी स्वतः काढल्या शास्त्रानुसार. आणि मग माझी वास्तू बांधलेली आहे. इकडं ईशान्येला देवघर आहे, आग्नेयेला किचन आहे, नैऋत्येला माझी रूम आहे, आणि त्याचप्रमाणे इकडं वायव्येला मग हॉल, आणि पश्चिम मध्यला मी माझं संडास बाथरूम केलेलं आहे. बाहेर केलेलं आहे, घरात नाही बरं का, बाहेर केलेलं आहे. आणि त्यामुळे काय होतंय, घरामध्ये इतकं चैतन्य जाणवतं आल्यानंतर. का? ते वास्तुशास्त्रानुसार आहे ना. शास्त्र जे काय करतं, तुम्हाला घर बांधून त्या ठिकाणी राहायचंच आहे, फक्त काय करा, वास्तुशास्त्रानुसार जर वास्तू उभी केली तर त्या वास्तूत असणारा वास्तुपुरुष जो आहे हा तुम्हाला सकारात्मक पॉझिटिव्ह एनर्जी देण्याचं काम करत असतो. म्हणून आपले घर बांधत असताना आपण ते घर वास्तुशास्त्रानुसार बांधले पाहिजे. शास्त्रानं, संतांनी आपल्याला सांगितलंय ना, शास्त्र सांगेल ते मानावे, ते तर राज्य ही तृण जाणावे. जुन्या काळच्या काही बिल्डिंग आहेत, जुन्या काळचे काही पूल आहेत की जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधीमध्ये बांधले गेलेले वाडे आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर काही पुलं बांधले गेलेले आहेत. आत्ताच्या राजकारण्यांनी बांधलेले पुलं यावर्षी वाहून गेले. पाऊस थोडा कमी झाला, पाऊस थोडा जास्त झाला यावर्षी. आत्ताच्या राजकारण्यांनी बांधलेले काही पुलं वाहून गेले. पण त्या कालावधीमध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनानं आणि त्या कालच्या शास्त्र जाणकार लोकांनी मार्गदर्शन करून जे पुलं बांधलेले आहेत, जे वाडे बांधलेले आहेत, आजही जा त्याच्या खांबाला सुद्धा धक्का लागलेला नाहीये. त्यावेळेस आपल्याकडे जसं आता पट्टीचं मोजमाप आहे, फुटाचं मोजमाप आहे, तसं मोजमाप नव्हतं, हाताचं मोजमाप होतं. पण ती माणसं अचूक आणि बिनचूक शास्त्रानुसार ते आय व्यय नक्षत्र काढून देत होते. कोणत्या दिशेला किचन, देवघर असलं पाहिजे हे सांगत होते. त्याचा परिणाम त्या वास्तू आजता गायत आहे तशाच तुम्हाला बघायला मिळतात. आत्ताची काही लेटेस्ट बांधलेली जी घरं आहेत ती सुद्धा आता तशी राहिलेली नाहीये. म्हणून शास्त्र हे आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्वाचं आहे दादा. शास्त्र पाहूनच आपण आपली घरं बांधली पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्या घरामध्ये सुख आणि शांती मिळेल, समृद्धी मिळेल. आणि मग त्या वास्तूमध्ये प्रवेश करत असताना आपल्याला वास्तूचं पूजन करावं लागतं.
त्या वास्तुपुरुषाचं पूजन करावं लागतं. आग्नेय कोपऱ्यामध्ये त्या वास्तुपुरुषाला आपल्याला ठेवावं लागतं की जेणेकरून तो वास्तुपुरुष आपल्याला सातत्यानं आशीर्वाद देत राहतो आणि त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते. या सगळ्या गोष्टी शास्त्रानं आपल्याला सांगितलेल्या आहेत. ते शास्त्र आपण प्रत्येकानं पाळलं पाहिजे. इथून पुढेही पाळावं यासाठीच आजचा उपक्रम आहे. विठाल असो. या वास्तुपूजनाच्या निमित्तानं आणि या मातेचा अभिष्ट चिंतन सोहळा म्हणून संत बहिणाबाईंचा एक अभंग मी आपल्या समोर गायलेला आहे की ज्या अभंगामध्ये बहिणाबाईंनी संत कृपा झाली इमारत फळा आली, परमार्थाची इमारत या ठिकाणी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये फलनमुख झाली. याचं वर्णन कोणत्या कोणत्या संतानं काय काय प्रकारानं काम केलेलं आहे हे या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. अभंगात फारसं काही चिंतन करण्याजोगं नाहीये. कोणी काय कार्य केलं या वास्तूसाठी म्हणजे पारमार्थिक इमारत उभं करण्यासाठी कोणी काय केलं याचं वर्णन केलेलं जरी असलं तरी संत कृपा काय आहे हे आपल्याला कळणं गरजेचं आहे दादा. आणि संत कृपा करण्याच्या अगोदर मी तर म्हणेल आपल्याला अगोदर संत तर कळाले पाहिजे ना. संतांची कृपा आपल्यावरती व्हावी हे आपल्याला प्रत्येकाला वाटतं. अरे पण संतांची कृपा होण्याकरता अगोदर आपल्याला संत कळाले पाहिजे ना. कोणाला म्हणतात संत? बाह्यरंगानं आता माझ्यासारखा एखादा खादीचे कपडे घालून धोतर घालून आला म्हणजे तो संत झाला का? काय वाटतं? एखाद्यानं भगवे कपडे घातले आला इथं मोठ्या गाडीत, दाढी वाढलेली आहे, जाडी वाढलेली आहे, त्याला संत म्हणता येईल का? एखादा पिवळे कपडे घालून आला त्याला संत म्हणता येईल का? एखादा काळे, एखादा पांढरे, अजून कोणत्या लाल पिवळ्या रंगाचे कपडे घातले बाह्यरंगानं आणि मग त्याला तुम्ही पाहिलं आणि मग तुम्ही निश्चय करू शकता की हा संत आहे? करू शकता? नाही करू शकत. शास्त्रानं 2 प्रकारचे संत सांगितलेले आहेत. पहिले सांगितले शास्त्रानं गौणी वृत्तीचे संत आणि दुसरे सांगितले शांतानं प्रमावृत्तीचे संत. आता गौणी वृत्तीचे संत म्हणजे काय आणि प्रमावृत्तीचे संत म्हणजे काय हा विषय आपण पाहू म्हणजे संत आपल्याला कळेल. विढाल गौणी वृत्तीचे संत म्हणजे काय की जे फक्त बाहेरून संतांसारखे दिसतात पण आतून राक्षसी अवलदी आहेत. आतून कसे आहेत? बाह्यरंगानं तुम्हाला ते संत दिसतात, कपड्यावरून, त्यांच्या जाडीवरून, त्यांच्या बॉडीवरून, त्यांच्या दाढीवरून, मोठमोठ्या कोट्यावधी रुपयाच्या गाड्या त्यांच्याकडे आहे. या बाह्यरंगानं ते तुम्हाला संत दिसतात पण त्यांनी समाजामध्ये जंत बनून समाज खायला सुरुवात केली, पोखरायला सुरुवात केली. त्यांना गौणी वृत्तीचे संत शास्त्रानं म्हणलेलं आहे. पण त्यामुळे संतांचं संतत्व हे बाह्यरंगावरती अवलंबून नाही दादा. संतांचं संतत्व हे जर बाह्यरंगावरून अवलंबून असतं तर मी सुद्धा संत झालो असतो. बरोबर आहे. माझ्या अंगात संतांचेच कपडे दिसत आहेत ना. जगद्गुरु तुकोबरायांसारखी पगडी डोक्याला बांधलेली आहे, फेटा. जगद्गुरु तुकोबरायांसारखा नेहरू घातलाय, कंबर बांधलंय. तुकोबराय जसं कीर्तन करत होते तसं धोतर घातलंय. बरोबर आहे की नाही? पोशाख तुकोबरायांचाच आहे ना. मग मी तुकोबरायांच्या यादीत बसू शकेल का? संतांच्या यादीत बसू शकेल का? काय बोलला काय संत चोखोबरायांचा हा अभंग आहे. चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा आणि काय भुललासी वरलिया रंगा. अरे वरच्या रंगाला जर तुम्ही भुललात तर तुमचा फसवा झाल्याशिवाय राहणार नाही दादा. वरच्या रंगावरून संत कधी ओळखायचे नसतात आणि आतापर्यंत बऱ्याच जणांचा फसवा सुद्धा झालेला. संत म्हणून त्यांना लोटांगण घातलं, संत म्हणून त्यांची पूजा केली आणि परिणाम काय झाला? ज्यावेळेस ते टीव्हीला झळकायला लागले मग यांनी पश्चाताप करायला सुरुवात केली. आता मी पुढचं बोलत नाही, तुम्हाला कळालं मी कुणाबद्दल. म्हणून या महाराष्ट्राच्या मातीमध्ये संत अगोदर आपल्याला ओळखता आले पाहिजे महाराज. अरे संत संतांना ओळखता येतात आणि संत देवाला ओळखता येतात, संत शास्त्राला ओळखता येतात.
आपल्याला संत ओळखता येतात का? नाही. या तिघांना फक्त संत कळतात किंवा संतांचं संतत्व हे फक्त शास्त्राला कळतं. शास्त्रानं काय सांगितलंय मग संतांच्या बाबतीमध्ये? निरसंती इति संतः. महाराज, कुठल्याही गोष्टीची ज्याला आसक्ती नाहीये त्याला संत असं म्हटलंय. कुठल्या गोष्टीचा ज्याला लोभ नाहीये त्याला संत म्हटलेला आहे. कुठलाही विकार ज्याच्या ठिकाणी नाहीये त्याला संत म्हटलेला आहे. एवढंच नाही. सर्वदा माझं वेगळं पाठ आहे. संतुष्ट सर्वदा सदा व्यापक निर्धार. असो, जो सदा संतुष्ट आहे, ज्याला कुठल्याही गोष्टीची लालसा नाही, षड विकार काम क्रोध लोभ मद मत्सर आणि अहंकार हे ज्यानं बाजूला टाकलेत त्याला संत म्हणायचं. आणि जर एखादा या यादीमध्ये बसत नसेल, एखाद्याला पैशाचा जरी लोभ असला तरी तो संताच्या यादीत बसत. पहिला मीच उडतो इथून, कारण कीर्तन झालं की मला पाकिटाची अपेक्षा. मी संताच्या यादीत आहे का? लोभ आहे ना, ना लोभ आहे ना. मीच संताची यादीत बसत नाही. आता पहिला मीच उडालोय. आता मग बाकीचं तुम्ही बसता का काय संताच्या यादीत ते तुम्ही तुमचं बघा. काय विचित्रपणा आहे. आपण टीव्हीला पाहतो मोठमोठे संत म्हणून ज्यांच्या जवळ गेले, समाजानं त्यांचा फसवा, समाजाचा त्यांच्याकडून फसवा झाला आणि आज आपल्याला पश्चातापाशिवाय काही शिल्लक राहिलं नाही. काम क्रोध, काही एवढे क्रोधी आहे, नुसती सिस्टीम व्यवस्थित लागली नाही तरी माईक फेकून देते. म्हणता येईल का संत? काय वाटतं तुम्हाला? अरे षड विकार ज्यानं टाकले त्या संताच्या यादीत बसू शकतो. ज्याला सिस्टीम व्यवस्थित लागली नाही म्हटल्यावर माईक फेकून देण्याची इच्छा होती, कस काय संताच्या यादीत बसेल? नाही बसू शकत. क्रोध लोभ पैशाची अपेक्षा नाही होऊ शकत. 25 दिले तरी मन भरत नाही. 51च पाहिजे, नाही तर येणार नाही. वरून आमच्या चालकाला सुद्धा 5,000चं पाकिट पाहिजे तर आम्ही येऊ. लोभ आला दादा, संताच्या यादीत बसू शकत. काम क्रोध लोभ मद मत्सर या दोन गोष्टी. मत्सरती ती मत्सरा. माझ्यापासून पुढे चालला एखादा की तो त्याला सहन होत नाही. एखादा थोडा उंच पदावर गेला का त्याला सहन होत नाही, त्याचं तंगड धरून वडायला लागला, समजायचं याला मत्सर नावाचा रोग जडलाय. आणि मग तो सुद्धा कसा का संताची यादीत बसेल रे? नाही बसू शकत दादा. म्हणून ज्यानं षडविकार टाकले, शास्त्रानं सांगितलंय, ज्यानं षडविकार टाकले ना तो संताच्या यादीत बसेल. त्याच्या ठिकाणी संतत्व बघा, तुमचा फसवा होणार नाही. संतांनी, शास्त्रानं आपल्याला संत कोण आहेत ते सांगितलं, संतांनी आपल्याला संत कोण आहेत ते सांगितलं. संत कोण आहेत? खूप छान प्रमाण दिलं राजे, मला अपेक्षित होतं हे प्रमाण.
तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले, ज्यांचा हेतू या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर फक्त भगवंत आणि भगवंताचं नामस्मरण. आता हे दोन्ही एकच आहेत, भगवंत आणि भगवंताचं नामस्मरण हे काय वेगळे नाही. भगवंत हाच ज्यांचा हेतू आहे या मृत्यू लोकामध्ये येण्याचा असू द्या किंवा समाजाला शिकवण्याचा सुद्धा हेतू. संतांनी आपल्याला काय सांगितलंय? नामस्मरण घ्यायला सांगितलं का टाकायला सांगितलं? ज्यांचा हेत विठ्ठले या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर फक्त आणि फक्त भगवंताच्या प्राप्तीचं जे मार्गदर्शन करतात आणि भगवत प्राप्ती करता जे झटतात त्यांना संत म्हणायचं. जे पैसा गोळा करत हिंडतात त्यांना संत म्हणायचं. हा, संत एवढं सोप, संताच्या यादीत बसणं काय एवढं सोपं आहे का दादा? आपल्या पूर्वजांकडून ज्यांच्याकडून आपण परमार्थ शिकलो ना, कमीत कमी त्यांच्याकडे पाहून तरी आपण चाललं पाहिजे. सद्गुरू नारायणगिरी बाबाजींचं बोट कायम असं फिरतं दिसायचं आपल्याला. काय होतं? अरे सातत्यानं नामस्मरण चालू आहे आणि पाकिटाला कधी हात लावला नाही त्यांनी. अरे दिले ते दिले, डिझेल पुरतं पैसा भेटला तर भेटला, नाही तर नाही भेटू द्या. कधी अपेक्षा केली का? हा, यांना संत म्हणतात. आणि म्हणून तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले नेनती काही टानाटोना. आता त्याच्यावर बोलायला गेलो तर थोडंसं विश्लेषण जास्त होईल. हे टानाटोना फेना करणारे, हे जादू, हे जारण मारण उच्चाटन स्तंभन मोहन या प्रक्रियेत घुसणारे सुद्धा, त्यांना सुद्धा या ठिकाणी संतांनी संतत्व दिलेलं नाही. त्यांना सुद्धा संताच्या यादीतून गाळलंय. नेनती काही टानाटोना यामधून काय केलं? या जारण मारण उच्चाटन करणाऱ्याला सुद्धा संताच्या यादीतून काढलेलं आहे. म्हणून संत कोण? फक्त जे भगवंताचा हेतू डोळ्यासमोर ठेवून या मृत्यू लोकात येतात, स्वतः भगवान नामस्मरण करून आपल्याला भगवान नामस्मरण शिकवतात, त्यांनाच फक्त संत म्हणतात. आणि मग ते संत आपल्याला कळण्याकरता संतांनी सांगितलं, अरे तुम्हाला स्वतःला जर संत कळून घ्यायचे असेल तर तुम्हाला सुद्धा स्वतः संत व्हावं लागेल, त्याशिवाय तुम्हाला संत कळणार नाहीत. तुका म्हणे अंगी वावे ते आपणा, तरीच महिमान येईल कळू. संत कुणाला कळते? तरीच महिमान येईल कळो. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण. आपण स्वतः संत झाल्याशिवाय आपल्याला संतांचं संतत्व कळणार नाही. आणि म्हणून संतांचं संतत्व कळण्याकरता आपल्याला स्वतः संतांचे विचार आत्मसात करावे लागतील. विढाल आता देवानं सुद्धा आपल्याला संत सांगितलेले आहेत. जसे शास्त्रानं संत कोण आहे हे सांगितलं, संतांनी संत कोण आहे हे आपल्याला सांगितलंय, तसं देवादिकांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, ज्याचे विकार बाजूला गेले पार्था तो संन्यासी जाण निरंतर. ती उई मला सुरुवातीला आठवना काय गाणं. विठ्ठल विठ्ठल मी आणि माझे पण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. माऊली ज्ञानोबराय महाविष्णूचा अवतार. म्हणजे देवच सांगतायत संत कुणाला म्हणायचं, संन्यासी कुणाला म्हणायचं. असं कुणाला? मी आणि माझे पण विसरले जयाचे अंतःकरण. मीपणा ज्याचा विसरलाय आणि माझेपणा ज्याचा विसरलाय तो संन्यासी आहे, तो खरा संत आहे. बाकी कुणालाही संत म्हणू नका. बाकीचे कोण आहेत मग? समाजाला खाणारे जंत. समाजाला खाणारे कोण? जंत. त्यांना संत म्हणता येईल का? नाही. हे बाकी. अरे माऊली ज्ञानोबरायांनाच एकदा प्रश्न पडला होता, देवा अरे संत कोण आहेत मला सांग ना. संत ते कवन, संत ते कवन, हे जानवे कोण हे शिराजे. देवाने सांगावं संत कोण आहे. आणि देवानं सांगावं, जर तुम्ही जर चुकीच्या व्यक्तीच्या नादी लागलात तर तुमचा फसवा होईल, तुमचं अस्तित्व नाहीसं होईल. 3 दृष्टांत दिलेत माऊली ज्ञानोबरायांनी. छान दृष्टांत आहेत आणि विषय पण फार मार्मिक आहे. बारकाय नाही का? एक मनुष्य होता बिचारा, भूक लागली म्हणून रस्त्यानं चालला. संत कळत नाहीत आपल्याला, संतांचं संतत्व कळत नाही. नको त्याच्या जवळ जातो, नको त्याच्या पाया पडतो, आपला फसवा होतो, आपलं अस्तित्व नाहीसं होतं दादा. म्हणून संतांचं संतत्व आपल्याला कळालं पाहिजे. यासाठी माऊली ज्ञानोबरायांच्या अभंगातले 3 दृष्टांत ऐका. संतत्व जर कळालं नाही तर तुमचं अस्तित्व नाहीसं होऊ शकतं. भूक लागली होती, रस्त्यानं चालला,
एका सद्ग्रस्ताला विचारलं, दादा रे मला भूक लागली, मी काय केलं पाहिजे की माझी भूक शांत होईल? अज्ञानी होता, काहीच कळत नव्हतं त्याला, निर्बुद्ध, त्याला कुठल्याही गोष्टीचं ज्ञान नव्हतं, या समाजाचं काय खाल्लं पाहिजे, काय पिलं पाहिजे, कशाचं ज्ञान नव्हतं, 100% कोरपान, अज्ञानी. मग त्या रस्त्यावरच्या एका व्यक्तीनं त्याला सांगितलं, बाबा रे एखाद्या झाडाचे फळं घे आणि खा, फळांनी तुझं पोट भरलं जाईल. कारण रस्त्यानं चाललेला होता वाटसरू, इथं घर बंगला काय नाही ना त्याला भाकर द्यायला, आणि रस्त्यानं चालताना पाणी देत नाही एखादी माता माऊली, त्याला जेवण कधी देणार आहे? मग तो रस्त्यानं चालता चालता त्याला रस्त्याच्या कडेला एक झाड दिसलं आणि त्या झाडाला त्याला फळं दिसले, म्हणून त्यानं 5-50 फळं घेतले. म्हटलं त्या सद्ग्रस्तानं सांगितल्याप्रमाणे आपल्याला फळं भेटलेत, हे फळं खाल्ले की आपली भूक आता शांत होणार आहे. एका झाडाच्या सावलीला बसला, पहिलं फळ फोडायला सुरुवात केली. फळ कशाच होतं माहिती का तुम्हाला? रुईचं. रुई माहिती आहे तुम्हाला मावशो? तेव्हा त्या तिथं दिसती पा रस्त्याच्या कडालाच पांढरी रुई आहे शिवाय दादांच्या घरात. आता त्या रुईचं फळ पहिलं फोडलं, काय निघत त्याच्यात? ते कापसासारखं. लहानपणी खेळ होता आमचा ते, नाना त्याला म्हातारी म्हणायचो आम्ही, आहे का नाही? ते असं घ्यायचं आणि असं उडवायचं, ते असं उडवायचं हवे, ते खूप वर ज्याची जास्त म्हातारी उंच गेली तो बाय असा नाचायचा, बरोबर आहे की नाही? आता पहिलं फळ फोडलं, काय निघाली? म्हातारी. दुसरं फोडलं, काय निघालं? तिसरं फळ फोडलं, काय निघालं? चौथं फळ फोडलं. सगळे फळ फोडले नाना, सगळ्यात म्हाताऱ्याच निघाल्या. म्हातारा एकीतही निघाला नाही, एकाही फळात नाही निघाला. हो, मग आता फल नसताना फलत्व बुद्धी झाली. ऐका, फल नसताना फलत्व बुद्धी झाली, आणि त्या ठिकाणी त्याचा फसवा झाला की नाही? आता फल नसताना फलत्व बुद्धी झाली म्हटल्यानंतर मग त्याची भूक शांत होईल का? नाही होऊ शकत. वैतागला, ते फेकून दिले आणि उठला आणि रस्त्यानं चालायला लागला. आता रस्त्यानं चालत असला, भूक लागली त्याला, दमला बिचारा. आता त्याला विश्रांतीची गरज होती. दुसरा एक सद्ग्रस्त भेटला, त्याला विचारलं त्यानं, म्हणे बाबा रे मी खूप थकलोय, माझा थकवा कशानं जाईल म्हटल्यानंतर त्या सद्ग्रस्तानं सांगितलं, बाबा रे एखादं तेल घे, संपूर्ण शरीराला लाव, आणि शरीराला लावलं का मग शांत सावलीला झोप, म्हणजे तुझी विश्रांती चांगली होईल आणि तुझ्या शरीराचा थकवा सुद्धा निघून जाईल. आता तो बिचारा सकाळपासून उपवाशी होता, त्याला भाकर सुद्धा कोणी दिली नव्हती. आता अंगाला लावायला तेल कोण देणार आहे? पण ज्या झाडाखाली बसलं त्या झाडाचं एक फळ त्याच्याजवळ टप दिशी पडलं. पडल्यानंतर त्यानं ते फळ पाहिलं, थोडंसं असं लवचिक चिपचिप वाटलं त्याला, वाटलं या ठिकाणी तेल आहे या फळामध्ये. मग त्यानं काय केलं, त्या झाडाचे 5-50 फळं गोळा केले. शेजारी एक नारळाची अर्धी कवटी होती, वाटी होती, नारळ खाऊन कोणीतरी वाटी टाकली होती, कडक भाग होता, ते त्यानं घेतलं. ते 5-50 फळं ठेसले, त्याचं तेल त्या वाटीत काढलं आणि नख शिकांत त्यानं आपल्या शरीराची तेलानं मालिश केली. आता ते फळ कशाच होतं माहितीये का तुम्हाला? बिबा माहितीये का मावशी? तुम्हाला माहितीये? तुम्हाला? आता आपल्यातच 50% बिबे आहेत. समाजातच 50% बिबे आहेत. राजकारणात गेले का उतले, गावकारणात गेले का उतले, सप्त्यात गेले का उतले, मोठ्या एखाद्या दुसऱ्या काही आध्यात्मिक मंदिराच्या यादीत, म्हणजे जाऊ द्या, आता जास्त काही स्पष्ट बोलत नाही. तो बिबा त्याच्या नाकात सुई घातली का ते दुसऱ्याच्या नाकात उतरत, एवढं भयानक असतंय. आणि त्यानं ते 5-50 बिब्याचं तेल काढून अख्ख्या अंगाला मर्दन केलं होतं. कशी झोप झाली असेल हो त्याची, कशी विश्रांती झाली असेल? पहिल्यांदा गेला, फल नसताना फलत्व बुद्धी झाली. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, कोणे के प्राणी क्षुधेने पिढीला, मनोनी डोळे तोडू गेला, खाऊ बैसे तो नुसतीच रुटी उडी, ठकले बा पुढे तैसे झाले, संत ते कवन हे जानवे कोण केशिराजे. देवाला प्रश्न आहे. नंतर काय झालं, तो उठून चालायला लागला. त्या ठिकाणी स्नेहत्व नसताना स्नेहत्व बुद्धी झाली. ऐका बरं, काय नाही का, स्नेह नसताना स्नेहत्व बुद्धी झाली आणि 5-50 बिबाचं तेल सगळ्या अंगाला मर्दन करून बसला. महाराज त्या ठिकाणी सुद्धा त्याचा फसवा झाला. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, कोणे के प्राणी पिढीला प्रवासी, स्नेहाळू देखिला बिबवा तो, तयाचे ते स्नेह लाविता अंगी, सुजला सर्वांगी तैसे झाले, संत ते कवन
हे जानवी कोण केशीराजे. संत कोण आहेत हे फक्त केशीराजा सांगू शकतो, बाकी दुसरं कोणी सांगू शकत. देव, संत आणि शास्त्र. संत नव्हते जगा मानस समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणून लिंगा. संत नवती जगा माणसा त्यासारखे. ती माणसासारखे दिसत असतील पण माणसासारखे नव्हते अंतःकरणापासून. जसं त्या ठिकाणी समुद्र नदी नव्हे पैगा. समुद्राचं पाणी म्हणजे नदीतलं पाणी का मी पोहून पलीकडे जाईल, शक्य आहे का? नाही नाही नाही. त्याच्यानंतर पाषाण म्हणून लिंगा. जो शिवलिंग आहे त्याला पाषाण म्हणता येईल का? नाही, साक्षात भगवान शिव आहे. आणि संत नवती जगा माणसा त्यासारखे. माणसासारखे दिसत जरी असले तरी त्यांच्या ठिकाणचं संतत्व मात्र आपल्याला भगवंतापर्यंत घेऊन जात होतं. म्हणून ते संत दिसताना माणूस आहेत पण ते माणूस नाहीत, ते साक्षात देवते संत. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. हा बिब्याचा अंगाला लावून मर्दन. आता पुन्हा विषयात येऊ. तो सुजल्यानंतर उठला आणि तसाच चालायला लागला. काय त्याचं दुर्दैव असेल माहित नाही दादा. भर उन्हाळ्यात पाऊस पडायला लागला. भर उन्हाळ्यात. जसं यावर्षी आपल्याला पावसाळा हिवाळा उन्हाळा काहीच कळालं नाही. नेमकं उन्हात पाऊस पडत होता का हिवाळ्यात पाऊस पडत होता का पावसाळ्यात पाऊस पडत होता. आपण अजूनही संभ्रमात आहोत, कारण अजूनही आपले वावर नीट झालेले नाही काही लोकांचे वड्याच्या काळचे. बरोबर आहे ना? आणि मग तसं भर उन्हाळ्यात पाऊस पडला. आता पाऊस पडल्यानंतर जीवाचा स्वभाव आहे, कुठेतरी काय केलं पाहिजे, आपण आश्रय घेतला पाहिजे. रस्त्यानं चालत होता, सुजलेला होता आणि त्या ठिकाणी त्याला एक झुडूप दिसला आणि छोटीशी बोळ दिसली घुसायला. तो म्हटला हा पाऊस बंद होईपर्यंत या बोळीत जाऊन बसू, या झुडपात जाऊन बसू, म्हणजे आपलं पावसापासून संरक्षण होईल. त्या झुडपात घुसला. तिथं बसलेली होती अस्वल. अस्वल माहिती आहे तुम्हाला? तुमच्या घरातली नाही बरं का, जंगलातली. हा तुका म्हणे तैशा दिसतील नारी आणि रिसाची परी आमापुढे. तुकोबराय म्हटले बरं का, मला माफ करा, मी काय तुम्हाला जाणून बुजून अस्वलनी म्हटलो नाही. तुकोबरायांचं ती प्रमाण आहे. जे परमार्थापासून बाजूला नेणारे जे स्त्री आहेत, तुकोबरायांनी सांगितलं ते आमच्या समोर अस्वली सारखे आहेत. तुका म्हणे तैशा दिसतील नारी. ती अस्वल त्या झुडपात बसलेली होती. आता हा चालत चालत त्या अस्वलीकडे गेला. म्हटल्यानंतर ती अस्वल काय आरतीचं ताट घेईल का? ये बाबा बरं झालं, चहा करू का कॉफी करू, बऱ्याच दिवसांनी आला, ही शाल घे, श्रीफळ घे. जसा माझा सत्कार केला आता घरातल्या लोकांनी, औक्षण वगैरे केलं 5 जणींनी, तसं औक्षण करेल का ती अस्वल त्याचं? हा नाही, ती तर भुकेलेलीच होती. तो पाहिल्याबरोबर त्याचे नाक कान तोडायला सुरुवात केली. नाक कान नाही तोडले, त्याला संपूर्ण खाऊन टाकलं, त्याचं अस्तित्व नाहीसं झालं. माऊली ज्ञानोबांचा दृष्टांत आहे. कोणे के प्राणी पिढेला से झडी, म्हणून गेला पहिलं झाडी. खा ते उठली अस्वल लवड सवडी, नाक कान तोडी तैसे झाले. संत ते कवन हे जानवे कोण केशिराजे. मग तुम्हाला संत जर जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही एक तर शास्त्राला विचारा, संत कोण आहेत. शास्त्राला विचारा म्हणजे काय शास्त्र सांगितलंय सांगू का तुम्हाला? ज्याला संतांचं संतत्व जाणून घ्यायचं ना, एका वाक्यात सांगतो, त्यांनी फक्त मुक्ताईचे जेवढे 16 अभंग आहेत ना तेवढे वाचायचे. ताटीचे अभंग. काही अभंगात 13 आहे, काही ग्रंथामध्ये 13 अभंग आहेत ताटीचे अभंग, काही संहितेमध्ये 16 अभंग आहेत. अरे संतांचं संतत्व तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी मुक्ताई आई साहेबांचे ताटीचे अभंग वाचा. त्यांनी संत कुणाला म्हणायचं या सगळ्या गोष्टीचा विषय त्या ताटीच्या अभंगामध्ये मांडलेला आहे. आणि म्हणून ज्याला संतांचं संतत्व कळून घ्यायचंय त्यानं शास्त्र अभ्यासा. ज्याला संतांचं संतत्व कळून घ्यायचंय स्वतः संत बनण्याचा प्रयत्न करा. आणि ज्याला संतांचं संतत्व कळून घ्यायचंय त्यांनी कमीत कमी देवाला तरी विचारा, देवा अरे संत कुणाला म्हणतात की जेणेकरून आमचा फसवा होणार नाही. संत ते कवन हे जानवी कोण केशिराज. फक्त देव,
संत आणि शास्त्र तुम्हाला संतांचं संतत्व सांगू शकतात. आणि मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपल्याला संतांचं संतत्व कळलं, तेची संत तेची संत, ज्यांचा हेत विठ्ठले नेनती काही टाना टोना, नामस्मरणा वाचून, जे आपल्याला फक्त आणि फक्त नामस्मरणाचा उपदेश करतात त्यांना संत म्हणायचं. मी तर याही पुढे बोलेले एक वाक्य तुम्हा सर्वांची माफी मागून बोलेल, माफी मागून बोलतो बरं का. तुम्हाला प्रपंचातले तोडगे सांगणाऱ्यापेक्षा परमार्थामध्ये भगवंताची प्राप्ती करण्यासाठी जो मार्गदर्शन करतो त्यालाच खऱ्या अर्थानं संत म्हणतात. अरे प्रपंचात दुःख हे आहेच, अरे ते दुःख भोगून संपू द्या ना. जे दुःख आहे ना ते तुमच्या प्रारब्धानं आलेलं आहे आणि ते दुःख तुम्हाला भोगून संपू द्या. ते जर संपलं नाही राजा तर तुम्हाला पुन्हा जन्माला यावं लागेल, पण भोगावंच लागेल. रामायणामध्ये एक कथाभाग आहे. शरभंग नावाचे ऋषी होते. त्या शरभंग नावाच्या ऋषींचं शरीर सगळं भंग झालेलं होतं, त्यांना चर्मरोग झालेला होता. ज्यावेळेस भगवंतानं त्या शरभंग ऋषींना विचारलं, प्रभू रामचंद्र स्वतः भेटायला आले, विचारलं ऋषी आजार नाहीसा करू काय तुमचा? सांगितलं स्वामी नाही, माझा आजार नाहीसा करू नका. माझे हे मागच्या जन्माचे कर्माचे भोग आहेत, हे मला भोगून संपवायचे. कारण तुम्ही जर आता माझा आजार नाहीसा केला तर हे भोग शिल्लक राहतील आणि हे भोग भोगण्याकरता मला पुन्हा जन्माला यावं लागेल. मला पुन्हा जन्माला यायचं नाही, माझे हे भोग भोगून संपवायचे. म्हणून प्रपंचातलं दुःख जर तुमच्या वाट्याला येत असेल ना दादा, हे तुमच्या मागच्या जन्माचे केलेले कर्म आहेत, हे कधी विसरायचं नाही. म्हणून ते भोगून संपवा. भोगा ते दुःख वाट्याला आलं ना, भोगा ते. भोग तो न घडे संचिता वाचुनी. अरे जे संचित आहे त्याच्याशिवाय तुम्हाला भोग मिळत नाही. मग संचितानं जे केलेलं कर्म आहे, थोडक्यात मागच्या जन्मात जे दिवे लावलेत ना त्याचा प्रकाश आत्ता पडतोय असं समजायचं. लक्षात येते ना? एकनाथ महाराजांनी त्यांच्या हरिपाठामध्ये सांगितले, केले कर्म झाले तेची चकारासह सांगितलंय. चकार कधी मोकार नसतो. चकार हा एकाची निश्चिती अनेकांची व्यावृत्ती करत असतो आणि म्हणून चकारासह सांगितले तेची भोग आले. तुम्हाला आज जे भोग मिळतायत ना, मग भोग सुखाचे असू द्या नाही तर भोग दुःखाचे असू द्या. आज एखादा ऐश्वर्यशाली संपन्न जीवन जगत असेल ना, तो त्याचा भोगच आहे चांगला, ते त्याच्या चांगल्या कर्माचं फळ आहे मागच्या जन्मातल्या. एखादा दुःखी असेल, सातत्यानं दुःख त्याच्या वाट्याला येत आहे माझ्यासारखं, ते त्याच्या मागच्या जन्मातले भोग आहेत. त्याला भोगल्याशिवाय पर्याय किती किती दुःखाची यादी सांगू राव, माझ्या जीवनातली किती सांगू. अरे लोक सरळ बोलतात महाराजांनी त्याला कशाला अटॅक यायला पाहिजे. अरे पण मागच्या जन्मात काय दिवे लावले त्याचा प्रकाश पडणारच आहे ना, ते काय चुकणार आहे का? या जन्मात महाराज झालो, या जन्मात गीता पाठ केली, या जन्मात हरिपाठ करतोय, या जन्मात कीर्तन करतोय ना, पण मागच्या जन्मात काय केलं मला माहित आहे का? त्याचे भोग मला भोगावे लागणार आहे. ते चुकल का मला? मी काय माझा बाप असला त्याला सुद्धा चुकणार नाही, किंवा आम्ही दोघं संघ असलो तरी चुकणार. तेची या शब्दानं ते सांगितले, तेची भोग आले. आणि म्हणून दादा आपल्या केलेल्या कर्मापासून आपण कधी पळू नका. जे भोगाला आलं ते भोगा, तेची भोग आले. आणि म्हणून आपल्याला ते भोगावं लागणारच आहे. किती दुःख आलं ना, आपलं कर्म आपण भोगून संपवलं पाहिजे. विठाल असा कर्मापासून भोगापासून पळणारा जर एखादा असेल तर त्याला संत म्हणत नाही. मी शरभंग ऋषींच्या बाबतीत बोललो ते यासाठी बोललो. असा कर्मापासून, अरे जे भोगावं लागणार आहे त्याला पर्याय नाही, कोणी असू द्या, पण ते भोगत असताना मात्र आपल्याला संत कळाले पाहिजे, संतांचं संतत्व कळालं पाहिजे. त्या संतांचं संतत्व कळालं, आपण जर त्यांची शरणागती घेतली तर आपल्यावरती त्यांची कृपा होईल. आणि मग त्यांची कृपा झाली रे झाली, आपली व्यावहारिक इमारत असू द्या किंवा पारमार्थिक इमारत असू द्या, ती फळाला आल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं पहिलं चरण.
संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवे रचला पाया उभारिले देवालया. संत बहिणाबाईंचा अभंग घेऊन या अभंगाच्या पहिल्या शब्दावरती मी आतापर्यंत बोललो. संत कुणाला म्हणतात. आता दुसरा शब्द आहे कृपा. हा बडबड ना करो, बडबड 1-2 मिनिट शांततेत होऊ द्या. हा, कारण मला 5 मिनिटं बोलायचं आहे अजून. मी बरोबर 12:30ला थांबणार आहे. मला माझ्या पुतणीच्या लग्नाला जायचंय. मी अगोदरच सांगितलं, म्हणून अगोदरच आम्ही फोटो बिटो सत्कार शाल सगळं घेतलंय. आता फक्त त्या आजीचा या ठिकाणी माझ्याबरोबर एक केक कापण्याचा कार्यक्रम होईल. त्यासाठी मी 5 मिनिटं देईल आणि 5 मिनिटं मी बोलणार आहे. नंतर मी आपलं इथून काळं पांढरं करतो, काय काळजी करू नका. हा, आता संत आतापर्यंत मी तुम्हाला सांगितले. संत आपल्याला कळाले पाहिजे, संतांचं संतत्व कळायला पाहिजे. आता कृपा सुद्धा आपल्याला कळाली पाहिजे, कारण संत हे कृपा 3 प्रकारानं करत असतात दादा. संतांची पहिली कृपा असते नेत्र कृपा. आता तुम्ही या गोष्टी कधी ऐकल्यात की नाही ऐकल्यात मला माहीत नाही, पण माझ्या चिंतनात जे मी तुम्हाला एका वाक्यात सांगून जातो. संत पहिली कृपा करतात नेत्र कृपा. त्याच्यासाठी माझ्याकडे प्रमाण आहे. कृपा कटाक्षे निहाळिले आपुले पदी बैसविले बाप रखमा देवी विठ्ठले ऐसे केले ज्ञान देवे. म्हणजे निवृत्ती दादांच्या बाबतीमध्ये माऊली ज्ञानोबराय सांगतात की या ठिकाणी कृपा कटाक्षानं मला निहाळलं निवृत्ती दादांनी आणि त्यांच्या पदावरती बसवलं. म्हणजे आपणासारखे करीती तात्काळ हा सिद्धांत या ठिकाणी, म्हणजे याला म्हणायचं नेत्रकृपा. म्हणजे माऊली ज्ञानोबरायांती निवृत्ती दादांची कोणती कृपा झालेली आहे? नेत्रकृपा. लक्षात, माझ्याकडे लक्ष द्या सगळ्यांचं. तिकडे विठाला विठाला पहिली कोणती कृपा करतात संत आपल्यावरती, तर ती नेत्रकृपा. दुसरी करतात हस्तकृपा. कर ठेविला मस्तकी प्रसाद देऊनी केले किंवा येऊनी गुरुनाथे माथा ठेविला करू अज्ञान तिमिर गेले शुद्ध मार्ग साचारू. बरोबर आहे. गर्जित चालियलो फिटला अज्ञान अंधारू. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी माझा श्री गुरु उदारू. म्हणजे जनार्दन स्वामी महाराजांची कृपा ही शांती ब्रह्म एकनाथ महाराजांवरती झाली. पण ती कोणती कृपा झाली? हस्तकृपा. पहिली तुम्हाला सांगितली नेत्रकृपा. माऊली ज्ञानोबरायवरती निवृत्ती दादांची झाली ती नेत्रकृपा. आणि हस्तकृपा कुणावरती झालेली आहे? एकनाथ महाराजांवरती. आता तिसरी कृपा आहे ती आहे अलिंगन कृपा. अलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. जगद्गुरु तुकोबरायांनी त्या अलिंगनाचं या ठिकाणी काय केलेलं आहे? वर्णन केलेलं आहे. म्हणजे 3 प्रकारानं संतांची आपल्यावरती कृपा होते दादा. नेत्र कृपा, हस्तकृपा आणि अलिंगन कृपा. आता या 3ही कृपेसाठी माझ्याकडे एक दृष्टांत आहे. त्यातून तुम्हाला सिद्धांतही सांगू शकलो असतो, पण माझी वेळ संपलेली आहे. फक्त एका वाक्यात सांगतो. नेत्र कृपा असू द्या, हस्तकृपा असू द्या, अलिंगन कृपा असू द्या, फक्त त्या संतांची आपल्यावरती कृपा झाली पाहिजे की जेणेकरून आपली प्रापंचिक आणि पारमार्थिक इमारत कधी ढासळणार नाही. यासाठी आपल्यावर संत कृपा व्हावी अशीच आपण सर्वजण ईश्वर चरणी प्रार्थना करूया. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली आजी या पुढे या. ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले
हात जोडायचे सर्वांनी, डोळे झाकायचे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु गंगागिरी महाराज की जय, सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय. हा, आता टाळकरी सगळे जागेवर खाली बसतील, कोणीही गोंधळ घालायचा नाही. मी वेळेत कार्यक्रम संपवलेला आहे. ऐका, दिनांक 16/12/2025 रोजी आपल्या नारायणगिरी बाबांच्या पुण्यतिथी प्रित्यर्थ गंगागिरी बाबांच्या सरला बेट या ठिकाणी चिंचपूर ते श्री क्षेत्र सरला बेट या ठिकाणी सुरदास पायी दिंडी सोहळा हा आयोजित करण्यात आलेला आहे. ज्या भाविकांना या सोहळ्यात सहभागी व्हायचे त्यांनी 16 तारखेला सकाळी आपल्या गावामध्ये मंदिरामध्ये हजर व्हायचे. सर्व टाळकऱ्यांनी सुद्धा त्या दिंडीत सहभागी व्हायचे. आता फक्त प्रातिनिधिक स्वरूपामध्ये नाना 1-2 वाक्यामध्ये बोलतील.